भाजीला काही नसलं ना, काय करू करण्यापेक्षा डायरेक्ट असं झिरकं करायचं. बघा झिरकं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. मोठा तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा, 5-6 पाकळ्या लसणाच्या, 5-6, 7-8 मिरच्या आणि शेंगदाणे आता आणि कोथिंबीर. आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ. चला तर मग दळून घेऊ. म्हणजे शेंगदाणे वगैरे काढले ते मी आता हे दळून घेतलं. चला तर आता आपण फोडणी देऊ. चला तर आता फोडणी देऊ. बघा गॅस चालू केला, त्याच्यात गॅसवर कढाई ठेवली, कढाईत तेल टाकलं. आता तेल टाकल्यानंतर त्याच्यात टाकू मोहरी आणि जिरं आणि हळद. आपल्याला टाकू वाटली तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं. तर मी इथं नॉर्मल टाकणार आहे. नॉर्मल हळद टाकायची, उगं थोडी काहीतरी हळद टाकली का. याचं एक सिक्रेट टिप सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे जिरकं जेव्हा आपण बनवतो ना, ते पाण्यासारखं लागायला मग. बघा जिरं मस्त तडतडलं. आता टाकू आपण दळलेलं मिश्रण. बघा हे ना असं तेलात चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर मिश्रण ज्या भांड्यात दळलं ना आपण, त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मग हे पाणी ना त्याच्यात टाकायचं. हे पाणी चांगलं आटसतं शिजवायचं ते मिश्रण. मग त्याचा कच्चापणा सगळा निघून जातो. नंतर पाणी टाकायचं. मग ते शिजल्यानंतर उकळलं का छान लागतं, कच्चं लागत नाही, पाण्यासारखं लागत नाही. कधी कधी काय होतं, आपण ही प्रोसेस करत नाही ना, मग ते पाण्यासारखं लागतं. तर ही प्रोसेस नक्की तुम्ही करून बघा. जिरकं बनवल्यानंतर पाण्यासारखं बिलकुल लागणार नाही. चला तर मग हे पाणी टाकून घेऊ. आता हे पाणी आटसल्यावर चांगलं आपल्याला हलवत राहायचं आहे. गॅस फुल करायचा आणि हलवत राहायचं. गदा हे शिजू द्यायचं चांगलं. थोडंफार हलवत राहायचं. बघा किती छान गदा शिजला. आता हे टेजला आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता टाकलं का परत एकदा असं चाळून घ्यायचं. चाळून झाल्यावर लगेच पाणी टाकून घ्या. आता पाणी टाकू आणि मीठ टाकू. आता हे कमी गॅसवर चांगलं शिजू द्यायचं. म्हणजे आपलं झिरकं तयार. चला आता थोडं चवीनुसार मीठ टाकू. उकळल्यावर एवढं भारी लागतं ना, भाताबरोबर आपण खाऊ शकतो, पोळीबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतं. चला तर मग तयार झालं की तुम्हाला दाखवते. ती छान बरोबर तयार झालं. मग काय करायचं आहे, वाटी घ्यायची, त्याच्यात भात टाकायचा आणि ते बरोबर असं भातावर टाकून घ्यायचं. मग काय घ्यायचं ना पटापटा खाऊन. आणि तुम्ही लाईक्स करता पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईबही करत जा चॅनलला. कसं वाटलं माझं शेंगदाण्याचं बरोबर ते मला नक्की सांगा.